खूप दिवसांनी महालक्ष्मी आईची पूजा मांडणी केली। मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार। हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ, नमस्कार। मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना। आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार। बाळ रडतंय, 2 मिनिटं मी बाळाकडे बघते। आणि सकाळी सकाळी मस्त गाणी लावून दिली होती, गाणी बंद केली ना, नाहीतर बाळ मस्त गाणी ऐकतो, त्याला आवडतं। चला बाळाकडे। अरे माझी सोनं, अशी छान खेळतं का सोनं तू? तिकडे काय बघतो बाळा? अगं माझी सोन्या, आले आले आले, काय ले बाळा, काय ले? बापले, हे बघा आमचं पिल्लू सर्वांना आता गुड मॉर्निंग बोलेल। बाळा सर्वांना गुड मॉर्निंग बोल बोल। सर्वांना तुला बघायचं असतं। हा, क्यूट क्यूट बाळ आहे आमचं पिल्लू। ऐ सोनू, गुड मॉर्निंग बोल बाळा। बोलता येत नाही तुला? बोलता येत नाही का तुला? बोलता येतं हो म्हणतं आमचं बाळ। हा, बोल सोनू। लय उड्या मारतो, लय उड्या मारतो। खूप वळवळ आहे, खूप वळवळ आहे। सू केली होती ना बाळाने, मग त्याचे कपडे ओले झाले होते म्हणून ते रडत होतं। आता मी त्याचे कपडे चेंज केले, ओले कपडे काढून टाकले, म्हणून आता ते छान खेळतय। पिल्लू, ए माझ्या सोनूल्या, गुड मॉर्निंग बोलते बाळा तू? नाही पिल्लू काय बघतो? घोडे बघतो का? तिकडचे फ्रेमचे घोडे बघतो का? पिल्लू बोल ना सोनू, बोल ना। हो, कुठे जायचं सांग मला? कुठे जायचं? बाहेर जायचं का? तुला बाहेर खेळायला आवडतं? बाहेर पण नेणार आहे मी तुला। हा हा हा, बाहेर पण नेणार आहे, पायरीवर नेणार आहे तुला। तुला बाहेर आवडतं ना? रात्रभर झोपलेला नाही आणि अजून पण झोपलेला नाही। मामाची झोप झाली बघ। मामा कुठे गेला होता विचार बरं सकाळी सकाळी। मामा का बघतो बघ, तुझ्या का बघतोय? सकाळी मी झोपलो होतो, नाही का आवाज देतात वाटतं मला तो। पिल्लू, मामा का जातो का तू? हे पिल्लू, खेळ। अरे आता मी संध्याकाळची वेळ आहे, तर सर्वांसाठी ना चहा बनवला। वरती कामगार आलेले घर बांधण्यासाठी, तर त्यांना पण चहा ठेवला। आणि मला आहे ना रेसिपीज बनवायची होती आज, पनीर टिक्का, तर आपल्या नवीन OTG मध्ये। तर आज मी एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सर्व काही रेसिपी डिटेलमध्ये सांगते। खूप छान झालेली होती रेसिपी। तर या रेसिपीला आहे ना कांदा, टोमॅटो, शिमला, पनीर लागतं। तर कांद्याचे आणि टोमॅटोचे काप जरा मोठे मोठेच करून घेतले आणि पनीरचे पण काप आहे ना असे मोठे मोठे केले। राहुल तर डाएटवर आहे, पण तो पनीर टिक्का खातो। तर म्हटलं चला ओव्हनमध्ये करू। पॅनमध्ये पण तो अगदी थोड्याशा तेलामध्ये बनवतो, पण म्हटलं ओव्हनमध्ये आज पहिल्यांदा ट्राय करू। तर खूप छान मस्त झालेला होता पनीर टिक्का। तर अशा प्रकारे याचे काप केले आणि कांद्याच्या पण अशा पाकळ्या पाकळ्या करून घेतल्या। आता पूर्व तयारी माझी सर्व झालेली होती। आता इथे मी एका मोठ्या बाउलमध्ये दही घेते, अंदाजे 3 चमचे दही घेतलं मी। दही खूप जास्त आंबट नाही आहे आणि त्यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकलं। आता यामध्ये मसाले टाकायचे, तर चिमूटभर हळद, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा कसुरी मेथी क्रश करून टाकायची आणि अगदी चिमूटभर ओवा टाकला, त्यामुळे छान लागतो पनीर टिक्का। आणि थोडीशी आमचूर, यामध्ये 2 चमचे बेसन टाकायचं आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं। आता हे मिक्स करताना जर खूप घट्ट वाटलं तर अगदी थोडंसं पाणी वापरायचं, पण मी काही पाणी वगैरे वापरलं नाही। नंतर मग ते ग्रिल करताना सर्व काही पडून जातं ना, म्हणून खूप जास्त पातळही करायचं नाही। आता यामध्ये गरम तेलाचं 2 चमचे मोहन टाकलं आणि आपण कापलेल्या भाज्या सर्व काही यामध्ये टाकून घ्यायच्या। एकत्र सर्व मिक्स करून घेतलं आहे छान आणि त्याला रॅपिंग पेपर लावून आहे ना अर्धा किंवा 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं। आणि हा आपला आगारो 25 लिटर OTG ओव्हन, तर याची आपण सेटिंग करून घेऊ। तर आज आपण
पनीर टिक्का ग्रिल करणार आहोत. तर यातली ही रॅक काढून घेतली आणि टेम्परेचर मी 200 ठेवलेलं आहे. तर हे बघा, इथून तुम्हाला दिसत असेल 200वर ठेवायचं आणि खालचं मोडचं जे बटन आहे ना ते खालच्या आणि वरच्या दोन्ही पण साईडला चालू ठेवायचं आहे. आणि शेवटचं टायमिंगचं बटन 10 मिनिटाचा टायमिंग यामध्ये मी लावला. हाय हॅलो सर्वांना, गुड इव्हिनिंग, शुभ संध्याकाळ. चला, संध्याकाळ झालेली आहे. आज मी ना छान मस्त पनीर टिक्का बनवते. तर बॅटर तयार करून मी फ्रीजमध्ये ठेवलंय अर्ध्या तासासाठी. तसं तर 1-1.5 तास ठेवलं तरी चालतं, पण इतका वेळ नाही म्हणून अर्धा तास ठेवलंय. आणि आज मी हा 25 लिटरचा माझा OTG अवन, तर यामध्येच मस्त पनीर टिक्का बनवणार आहे. तर नक्की बघा, रेसिपी सर्व काही डिटेलमध्ये आता तुम्हाला सांगितलीच आहे. तर मी प्रीहीट केलेला होता 10 मिनिटासाठी, आता तो बंद झालेला आहे, ऑटोमॅटिकली बंद होतो. आणि यामध्ये ना ही स्टिक आहे आलेली. तर माझ्याकडे ऑनलाईन स्टिक मागवणार आहे मी, पण आता सध्या ही आहे यातली. तर यालाच मी टिक्का लावणार आहे. तर बॅटर सर्व काही व्यवस्थित बनवलंय आणि ओव्हन मध्ये याला लावून देणार आहे. तर चला सुरुवात तर करते. ओव्हन इथे मी 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घेतला आधी. नंतर आता फ्रीजमधला बाउल बाहेर काढला आणि जी स्टिक आलेली आहे ना ओव्हनमध्ये, तर त्यालाच आता मी सेटिंग करते. त्याचे स्क्रू आहे ना थोडेसे कडेचे टाईट करून घ्यायचे. आणि त्याला आता पनीर, त्यानंतर मग शिमला, कांदा, टोमॅटो टप्प्याटप्प्याने असं आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. तर हे बघा, शिमला तर पटकन घालताच येत नव्हती कारण त्याला असं टोक नाही आहे, त्यामुळे पण मी व्यवस्थित असं सर्व काही त्यात घातलं आणि ओव्हनमध्ये आता त्याला सेट करून देते. तर इथे ना ती स्टिक लावायला जागा पण दिलेली, हुक आधी त्यामध्ये अटकवायची आणि इकडच्या होलामध्ये दुसरी साईड घालायची. आता ओव्हन बंद केल्यानंतर आपल्याला खाली पुन्हा याचा टायमिंग लावायचा आहे. 15 मिनिटाचा मी टायमिंग लावलेला आहे. आत्ता आपला पनीर टिक्का इथे ग्रिल होतोय छान. 15 मिनिटाचा मी टायमिंग लावून दिलेला आहे. आणि ग्रिल काढण्यासाठी, स्टिक काढण्यासाठी ना याचा वापर करायचा. ज्यावेळेस काढायचं त्यावेळेस मी दाखवते. 15 मिनिटानंतर ओव्हन ॲटोमॅटिकली बंद झाला आणि आता यामधून आपण पनीर टिक्का काढून घेऊ. स्टिक अशा प्रकारे काढायची आहे. तर हे सर्व काही यासोबत मिळालेलं असतं, म्हणजे हाताला चटका बसणार नाही. तर हे बघा, छान असा आपला इथे पनीर टिक्का मी प्लेटमध्ये काढून घेतला आहे आणि खूप टेस्टी झालेला होता. आणि पुन्हा एक स्टिक मी ना ओव्हनमध्ये लावून दिली. तर मी दूध तापवलं, आज उपवास होता ना मला, तर माझ्यासाठी दूध गरम करून घेतलं. आणि आज उपवासाला, मार्गशीर्ष महिन्यातल्या उपवासाला फ्रूट, दूध, चहा चालतं, म्हणून मग मी दूध आणि एक सफरचंद खाल्लं. आता पुढचा व्हिडिओ तुम्हाला ना सकाळचा येतोय, कारण मी ना आज व्हिडिओ जरा उलटे-पालटे टाकले. संध्याकाळचे आधी टाकले आणि सकाळची नंतर टाकते. आमच्याकडे दर गुरुवारी ना कान्हीनाथ महाराजांचे शिष्य येत असतात, त्यांना मी गव्हाचे पीठ देत असते. आणि आपल्याकडून दानधर्म झालाच पाहिजे. वरती काम चालू होतं, थोडीशी वाळू सिमेंट पडत होती, म्हणून मग ते बाबा जरा लांब उभे राहिले. मग मी त्यांना पीठ दिलं आणि मग घरामध्ये आली. तर चप्पल बूट मी काढूनच घेतले होते त्यांना पीठ देताना आधी. आणि त्यानंतर मग देवघरातील देवांना आंघोळ घालते. सध्या मिस्टर तर सकाळी लवकर निघून जातात. आमच्या शेतात सुद्धा रात्रीला बिबट्या येतो. बऱ्याच ताई बोलल्या की मिस्टरांना थोडंसं सांभाळून जायला सांगा, पण आता पाणी तर भरावंच लागतं पिकांना. तर मग ते सकाळी पण जातात आणि पहाटे 4-5 वाजता जातात, रात्री जास्त जात नाही. आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार, तर विशेष काही दिवस असला तर मग मी देवांना आहे ना छान असं उजळवते. सर्व देवांना आहे ना मस्त आंघोळ घातली आणि देवपूजेची काही भांडी आज मला लागणार आहे, तर ती पण स्वच्छ अशी घासून घेतली, समई वगैरे, दिवा. आणि त्यानंतर मग देवघरामध्ये देवांना ठेवलं. थोडीशी छान अशी रांगोळी काढली. रांगोळी पाहिल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं. आणि आज तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये ना देव करताना दिसणार आहे. बरेच दिवस झाले नुसतं काम काम काम, तर म्हटलं चला देवांची पूजा करताना एकदम अशी पॉझिटिव्हिटी वाटते ना. तर बाप्पांचं मंदिर पण गेली 8-10 दिवस झाले स्वच्छ केलेलं नव्हतं, त्यामुळे मंदिराला आहे ना थोडंसं जाळं लागल्यासारखं वाटलं जिथे जिथे ॲक्रेलिक आहे ना तिथे. आणि सध्या तर तुम्हाला माहिती आहे घराचं काम चालू आहे, सारखी माती, वाळू, विटा, त्याचं बाहेर पसारा पण खूप झालेला आहे. तरी पण खूप स्वच्छता ठेवते मी. आता मंदिर पण चकाचक मस्त पुसून घेते आणि त्यानंतर मग बाप्पांना पण स्वच्छ करून घेते. तर पहिले आम्ही वर्निश बाप्पांची मूर्ती आणायचो, म्हणजे आंघोळ घालता यायची. पण ह्यावेळेस आहे ना बाप्पांची मूर्ती वर्निश नाही आहे, त्यामुळे मग ह्या बाप्पांना काही आंघोळ घातली नाही जात. म्हणून मग मी ना एक छोटा ब्रश केलेला आहे बाप्पांसाठी. तर मिस्टर बाप्पांना आहे ना या ब्रशने स्वच्छ करत असतात.
कारण काही ठिकाणी आपले हात पोहोचत नाही स्वच्छ करायला, तर तिथं ब्रश व्यवस्थित जातो आणि धूळ वगैरे निघून जाते. आता बाप्पांना स्वच्छ करून घेतलं, मंदिरही स्वच्छ झालं. आज मी पूजा मांडणी ना बाप्पांच्या मंदिरासमोर करते हॉलमध्ये, कारण हाच एक कोपरा आमचा आहे ना थोडासा रिकामा आहे, नाहीतर पूर्ण घरामध्ये ना आमचा खूप पसारा आहे. आता बिझनेस वाढला आहे, ऑर्डर जास्त येत आहे, तर सर्व काही वस्तू पदार्थ घरात आणून ठेवाव्या लागतात. एका ताईंची मला मागे कमेंट होती की तुमच्या घरामध्ये खूप पसारा दिसतोय, तर खरंच आता बिझनेस असल्यामुळे होणारच हे सर्व काही. तर सुरुवातीला मी खालची लादी पुसून घेतली आणि नंतर तिथे स्वस्तिक काढलं. स्वस्तिकवरती हळदी कुंकू वाहून पूजा केली आणि त्यावरती चौरंग ठेवला. चौरंगावरती पण अजून एक छोटा चौरंग ठेवला पाट, आणि त्यावरती पण लाल रंगाचं वस्त्र अंथरलं. आणि आज आपण आहे ना महालक्ष्मी आईची पूजा मांडणी करतोय, तर अष्टकमळ काढायचं तांदळाने. अष्टकमळची पण हळदी कुंकू टाकून पूजा करायची आणि शक्यतो 5 फळांची पानं लागतात ह्या पूजेला. पण आज आहे ना मला फक्त आंब्याचीच पानं मिळाली आणि मार्केटमध्ये काही पानं विकायला नसतात आमच्याकडे, अशीच झाडांची तोडून आणावी लागते. पण मला काही इतका वेळ नव्हता, आमच्या आसपास इतकी झाडं नाही आहे फळांची. 5 फळांची पानं नसली तर आंब्याची पानं पण चालतात. तर आज महालक्ष्मी आईचा शृंगार करताना खरंच खूप छान वाटत होतं. मला तर देवांची पूजा करायला खूप आवडतं आणि साज शृंगार करायला पण खूप आवडतं. खूप दिवसांनी असा व्हिडिओ मी करते. तर मार्गशीर्ष महिन्यातले उपवास करून मला बरेच वर्ष झाले, म्हणजे मी लग्न झाल्यापासून हे उपवास करते. तर लग्नाच्या आधी पण केलेले मी, खूप वर्ष झाले, मला इतकं सांगता नाही येणार. पण मार्गशीर्ष महिन्यातले आपण महालक्ष्मी आईचे गुरुवार जर केले ना तर आपल्या घरामध्ये कशाचीही कमतरता नसते, भरभराटी येते, घरामध्ये प्रसन्न वातावरण असतं. तर म्हणून मग आपण हा उपवास करायचा असतो. तर चला आता मस्त सर्व काही हार दागिने अलंकार मी आहे ना महालक्ष्मी आईला घातले. आणि हा मुकुट मी आहे ना मला वाटतं मी जेजुरीला गेली होती ना तिकडेच घेतलेला आहे. तर हाच मग मी आज आहे ना ठेवला आहे पूजेमध्ये. आणि ग्रीन कलरची साडी पण मी तेव्हाच घेतलेली होती. खूप छान असं देवाईचं रूप खुलून दिसतंय. आता पूजा करण्याआधी ना दोन्ही बाजूला समया लावून घेतलेला आहे आणि रांगोळीशिवाय तर पूजा अपुरी वाटते. तर माझ्याकडे ना रांगोळीचे साचे पण आहे आणि छापे पण आहे. एका ताईंनी मला छापे दिलेले, पण मी ह्या कामाच्या धावपळीमध्ये ना कुठं ठेवले माझ्या लक्षातच येत नाही आहे, सापडलेच नाही ते मला. तर म्हटलं चला अशीच आपण हाताने छाप्याने करू. तर खूप अशी सिंपलच काढली, जास्त काही मोठी रांगोळी काढली नाही. कमळाची फुलं काढली, पिवळ्या रंगावर मस्त ती उठून दिसत होती आणि बाजूने थोडीफार बॉर्डर काढली. काल सर्वांना बाळाचा चेहरा दाखवला. खरं तर माझ्या पण खूप मनात होतं की सर्वांना बाळाला बघायचे, तर चेहरा दाखवून देऊ. बाळाच्या पप्पांची इच्छा होती की बाळाचा चेहरा आहे ना नामकरणच्या दिवशी म्हणजे बारशाच्या दिवशी सर्वांना दाखवू. पण पूजाची आणि माझी इच्छा झाली तर म्हटलं जाऊ द्या, आपण नामकरण करू तेव्हा करू, पण आता बाळाचा फेस सर्वांना दाखवू. तर सर्वांना बाळ आवडलं. तर चला आता बाप्पांची सर्वात आधी पूजा करून घेतली आणि आता महालक्ष्मी देवाईची पण पूजा करते. फ्रूट वगैरे ठेवले नैवेद्यासाठी आणि छान सर्व काही पूजेची मांडणी माझी झालेली आहे. खूप छान वाटतं देवाईची पूजा करताना. एकदम असं वातावरण आहे ना घरातलं पॉझिटिव्ह बनतं, प्रसन्न वाटतं.
खूप दिवसांनी महालक्ष्मी आईची पूजा मांडणी केली. मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि आईचं रूप किती खुलून दिसतंय ना. खूप छान वाटलं. आता संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळी धूप वगैरे लावून घेतला, कापूर धूप, आणि खूप मस्त प्रसन्न वाटतंय वातावरण. कहाणी वाचायची मला अजून, तर थोड्या वेळ कहाणी वाचून मग आरती वगैरे होईल आणि नैवेद्य पण मग बनवायचं आहे. तर चला. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्री क्लू धनदधन देहिमा. ओम धनदाय नमस्तुभ्यो. चिंतेचे सावट पसरत होते. काळजीचा वणवा भडकतच होता. सुरत चंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता. एके दिवशी तिला मुलाला भेटावं, डोळे भरून पाहावं वाटलं. नशिबाची भोक महालक्ष्मी माता की जय. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. नुरवी पूर्वी प्रेमावर उठशेंदुराची. कंठी जळके माळ कंठी शोभे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराज मूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देवी जय देवी जय महालक्ष्मी. वसती व्यापक रूपे स्थूल सूक्ष्मे. सर्वीर पूर्वासिनी सुरवर मुनी माता. पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता. कमलाकरे जय श्री जन्मविला दाता. सहस्रवदनी भूधर गुणगाता. जय देवी जय गणपती बाप्पा. महालक्ष्मी माता की जय. या तुम्हाला पण सर्वांना आरती देते देवाची. सर्वांना आरती देते भगवत महालक्ष्मी देवाची. आणि आरती झाली आहे, कहाणी वाचून झाली. आता देवाला नैवेद्य बनवायचा बाकी अजून. धरा ठेवा, मी आरती घेते. पूजा तुला घे. पण घरामध्ये देवघरात आणि इकडे बाप्पांच्या मंदिराकडे नैवेद्य देवांना अर्पण केला आणि तेच ताट मला स्वतःला घेत असते देवाचं. आणि आजचा व्हिडिओ पण इथेच संपवते. आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.